नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पायल शहा। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर। सावरकरांना भारतरत्न देण्यावरूनही मुनगंटीवारांनी घेतली प्रतिज्ञा। स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्याचा मुद्दा पुन्हा एकदा महाराष्ट्र विधानसभेत गाजला। भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हा विषय उपस्थित करत सरकारकडे तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली। शिफारस करण्याचं आश्वासन दिलं। अध्यक्ष महाराज, खरं तर आपण तेव्हा सांगितलं की लवकरात लवकर या शब्दाचा अर्थ अधिवेशन संपण्याच्या अगोदर। अध्यक्ष महाराज, मागच्या अधिवेशनात भारतरत्न देण्याच्या संदर्भातला कामकाज पत्रिकेमध्ये कुठेही उल्लेख आला नाही। मी आपल्याशी काल भेटलो, संसदीय कामकाज मंत्र्यांनाही विनंती केली, पत्र देतानाही विनंती केली की स्वातंत्र्यवीर सावरकरांना इंग्रजांनी यातना दिल्या, पण कमीत कमी नकळतपणे आपल्या हातून अशा पद्धतीने त्यांचा अवमान होईल असं होऊ नये। आपणही काल माझ्या माहितीप्रमाणे प्रयत्न केला, पण अध्यक्ष महाराज, आज कामकाज पत्रिकेमध्ये आपल्याला फक्त ठराव करायचा आहे। असा ठराव आपण डिसेंबर अधिवेशनात केला होता। 2019च्या भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्ष महाराज जाहीरनाम्यामध्ये आपण या संदर्भात क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले, क्रांती ज्योती आई सावित्रीबाई फुले आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांना आपण भारतरत्न देण्याचा ठराव करू असं सांगितलं। 2 ठराव झाले आणि संसदीय कामकाज मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की असं सत्ता आली तर आपण आपला विचार नाही बदलत। आपला विचार बदलला असेल तर यानंतर मी कधीही अशा पद्धतीने उभं राहणार नाही, पण तुमची कृती, आपला विचार जो आहे, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या संदर्भामध्ये खूप यातना त्यांना दिल्या गेल्या, आपल्याला फक्त ठराव करायचा आहे। तर फाईलला सुद्धा इतक्या यातना होते का की 2 अधिवेशन 5 मार्च, आज आपण 10 जुलैला आपण आहोत। माझे अध्यक्ष महाराज, आपल्याला विनंती आहे, मी तुम्हाला सांगतो या सभागृहाची शपथ घेऊन की मी पुन्हा हा मुद्दा उपस्थित करणार नाही। फक्त याचं दुःख मला निश्चित आहे की ज्या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारावर आयुष्य आम्ही काढलं, आमचं सरकार ठराव द्यायला फाईल अशा पद्धतीने जर दाबून ठेवत असेल तर त्याचा मला खेद आहे आणि मी प्रतिज्ञा घेतो यानंतर मी हा मुद्दा कधीही काढणार। दरम्यान या मागणीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रतिक्रिया देत सावरकरांना भारतरत्न देण्याचा प्रस्ताव चर्चेनंतर पुढील अधिवेशनात सभागृहात मांडला जाईल असं स्पष्ट केले। त्यामुळे हा विषय पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात चर्चेचा केंद्रबिंदू ठरलाय।